कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा बहुतेकांच्या पाठातला बहुतेकांच्या ओळखीचा परिचित असणारा साधा सोपा 4 चरणाचा पण या मृत्यू लोकात मिळालेल्या नरदेहाचं महत्व वर्णन करणारा अभंग या ठिकाणी प्रथम वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने निवडलेला आहे विठ्ठल अभंग तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला मिळालेल्या नरदेहाचं महत्व वर्णन करतात. कारण हा देह किती महत्वाचा आहे. जिवंतपणी कळालं तर बरं, नाही तर गेल्यानंतर जाता जाता याचं महत्व कळालं काही उपयोग नाही. जिवंतपणी या देहाचं महत्व कळालं पाहिजे. तर का तुकोबाराय जिवंतपणी आपल्याच नरदेहाचं महत्व आपल्यालाच सांगता त्याचं कारण एक म्हणायचं. कारण या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे. जाणं काही कुणाला चुकणार नाही, ऐका, चुकवता येणार नाही आणि चुकवणारा इथे जन्माला चालेला नाही. प्रत्येक जण आलाय त्याला जावंच लागणार आहे. श्रीमंतातल्या श्रीमंतालाही मरायचं आहे आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्याला सुद्धा मरायचं आहे. ज्याने ज्ञान संपादन केलंय त्यालाही मरायचं आहे आणि जो अज्ञानी आहे त्यालाही मरायचं आहे. या मरणाला या जगामध्ये कोणीच अडवू शकत नाही. खरं सांगू का, बऱ्याच लोकांनी या जगामध्ये मरणाला अडवण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही. बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला मी मृत्यूला अडवू शकेल, पण नाही अडवता आलं. दृष्टांत सांगू का, लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला कळेल, समजेल, उमदेल असं सांगण्याचा सोप्यात सोपा प्रयत्न करते. फार खोलवर बोलण्याचा प्रयत्न करणार नाही, तुम्हाला समजेल असं सांगताय का. मरणाला बहुतांशी लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण नाही सक्सेस झाले. महाराज, एक 22-23 वर्षाचा सुंदर तरुण मुलगा होता. त्या मुलाने
विठ्ठल 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 त्या मुलाने भर तारुण्यामध्ये खूप स्ट्रगल केलं महाराज, कष्ट केले आणि कष्ट हे तारुण्यातच केले पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, ज्याने तारुण्यात स्ट्रगल केलं ना त्याचं म्हातारपण सुखात गेलं, आणि ज्याने तारुण्यामध्ये खाऊन पिऊन मजा मारली ना त्याचं म्हातारपणात कुत्रे हाल खात नाही. ही सत्य परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. म्हणून तारुण्यामध्ये स्ट्रगल करता आलं पाहिजे, तारुण्यामध्ये कष्ट करता आले पाहिजे, तारुण्यातच परमार्थ झाला पाहिजे. म्हातारपणात परमार्थ करू याची वाट पाहायची नाही. कारण सांगते ऐका, तुम्ही म्हणाल बाबा जेव्हा म्हातारी होऊन मग परमार्थ करून मग वारी करू, अजिबात नाही. कारण आता इथं अशी शंका आहे, आपण म्हातारी होच याच्यावर सुद्धा डाऊट आहे, गॅरंटीच नाही महाराज. आणि इथून जाता जाता जर आपलं काही झालं तर कसं म्हातारी होणार आहे. म्हणून परमार्थ वयाच्या तारुण्यातच केला पाहिजे. जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंत परमार्थ करा. म्हातार झाल्यानंतर परमार्थ होत नाही महाराज. जो हे सकळा सीत आहे, सकळ सीत आहे, हात चला गया पाय, हात चला गया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थया प्रदाय दुःखो नको, तव हे काळ असे दुरी देना, तव हे काळ असे दुरी देना, तीर्थवत सुखो नको, तव हे काळ असे दुरी देना, तव हे काळ असे दुरी देना. सर्व हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करू नका. जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत परमार्थ करा. नंतर होतच नाही महाराज, अजिबात नाही. एखादं म्हटलं बुवा मी 70व्या वर्षी पंढरपूरला पायी पायी जाईल, अरे गुडघ्यात चमक निघाली, जाता कसं येईल? नाही जाता येत महाराज. त्याला वाटलं आता मी 70 वर्षाचा झाला की मग चिंतन करू व एका ठिकाणी बसून मग अरे पण मुखातले दात पडले की स्पष्ट उच्चार येत नाहीत महाराज. म्हणून जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंत परमार्थ करा. कारण शरीराची अवस्था महाराज म्हणतात खोबऱ्याची वाटी झाले ऐसी मुख, गळू लागे ना कशकश मोकळी. ना गळायला लागतं, खोबऱ्याच्या वाटीसारखं तोंड झालेलं राहतं. आणि मग आपण त्याला म्हणलं विठ्ठल म्हण, तर विठ्ठल नाही म्हणत, ते इथलं म्हणतं इथंच अटकून राहतं. म्हणून सांगते ऐका, जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. कारण ज्यांनी ज्यांनी आजवर परमार्थ केला त्यांनी म्हातारपणाची वाट नाही पाहिली. तुम्ही आजपर्यंतचा परमार्थ बघा. माझ्या ज्ञानोबरायचा परमार्थ वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला आणि 22व्या वर्षी संजीवन समाधी सोहळा झाला. ज्ञानोबरायचा परमार्थ वयाच्या तारुण्यामध्ये महाराज. जगद्गुरु तुकोबाराय एकूण 42 वर्ष जगले. तुकोबारायचा परमार्थ तारुण्यामध्ये. स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म समजून सांगितलात महाराज, 39 वर्ष जगले. स्वामींची हिंदुत्वाची सेवा वयाच्या तारुण्यामध्ये. पुढे चला, महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज पहिला किल्ला वयाच्या 16व्या वर्षी हस्तगत केला आणि 52 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जगले. मग छत्रपतींची स्वराज्याची सेवा वयाच्या तारुण्यामध्ये. मग तारुण्यात जितका होईल तितका परमार्थ करता आला पाहिजे, समाजाची सेवा करता आली पाहिजे. म्हणून त्या तरुण मुलाने अत्यंत स्ट्रगल केलं, कष्ट केलं, फार ज्ञान प्राप्त केलं. तरुण होता, हुशार होता, सगळे ग्रंथ वाचून काढले. निम्म्या रात्री कोणत्याही ग्रंथातला कोणताही प्रश्न विचारला तरी त्याच्याकडे उत्तर होतं. एवढ्या ग्रंथाचा अभ्यास केला होता. पण ऐका ना, एवढा अभ्यास करून सुद्धा तो मुलगा फक्त एकालाच घाबरायचा. कुणाला घाबरायचा आहे का? तो बाकी कुणाला घाबरत नव्हता या जगामध्ये, फक्त काळाला घाबरायचा, म्हणजे मरणाला घाबरायचा. आणि या जगामध्ये सगळ्यांनाच मरणाची भीती वाटते, वाटते की नाही? सगळ्यांना वाटते महाराज. तो मुलगा मरणाला घाबरायचा. आणि असं आहे त्या जगामध्ये, तुम्ही जेवढं मरणाला घाबराल तेवढं तुमच्या पुढे येऊन मरण उभं राहतं. आणि तुम्ही जेवढं म्हणाल ना उचल देवा, नेत नाही. 101 वर्षाचं होतं, घरचे आग्रह करता देवा उचल याला, तरी नेत नाही. ते ज्याला जगायची अपेक्षा आहे त्याला जगू देत नाही, आणि ज्याला मरायची अपेक्षा आहे त्याला मरू देत नाही. त्याला सगळं त्याच्या हातात आहे. तो मुलगा मरणाला खूप घाबरायचा. आणि घाबरत असताना रात्री झोपला, झोपेतनं उठून पाहत होतो काय, समोर यमदूत उभा होता. त्याने यमाला ओळखलं. एवढा अभ्यास झालेला होता महाराज त्याचा. सेकंदात यमाला ओळखला, हा यम आहे आणि मला न्यायला आलेला आहे. त्याला कळालं. पण इतका युक्तिवान होता ऐका ना,
तो यमाशी गप्पा मारायला लागला. यमाला म्हटलं यमदूत तुम्ही आलात मला न्यायला आलात मला माहिती 100% घेऊन जा मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही पण जाताना मी शेवटची अपेक्षा करतो तेवढी पूर्ण करा. काय अपेक्षा आहे तुझी? मी काही दुसरी अपेक्षा नाही माझी एवढीच अपेक्षा आहे की माझ्या दारामध्ये आतापर्यंत जेवढे पाहुणे आले तेवढे बिना चहा पाण्याचे गेले नाही. माझी इच्छा एकच आहे की तुम्ही काहीतरी पाहुणचार स्वीकारावा. विचार केला कशी महाराज म्हणतात आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जावो पुढती भिके कुत्री घर राखीती. आमच्या घरी पाहुणा यावा त्याला काय उपचार करावा असा प्रश्न आमचा आहे. पाहुणे घराचे घराचे आले रसिकेची काय करू उपचार. पाहुणे घराचे आज आले रसिकेची काय करू उपचार. काय करू उपचार मोडी आजी आले उशी केसी काय करू उपचार कोप मोडके जर्जर. माझं घर मोडकं आहे जर्जर आहे. आता काय उपचार करायचा काय काय पदार्थ काय बनवायचा असं तुकोबारायची परिस्थिती होती बरं का देव घरात आल्यानंतर. तशी त्या मुलाची झाली. तुकोबारायांची माझी परिस्थिती जेमतेम सारखी आहे. यमदूता जेवढं काही करेल तेवढं तुम्हाला घ्यावं लागेल म्हणे. तुम्हाला काय देणार आहे म्हणे? काही नाही 1 ग्लास दूध देतो तेवढं प्या. यमन विचार केला एवढे लोक नेले कोणी आपल्याला पाणी पाजलं नाही हा दूध पाजतोय तर काय हरकत आहे. म्हणलं कर बाबा दूध दे मला आणून. तो मुलगा इतका हुशार होता बाबा त्यानं दूध गरम करायला गेला पण याच्या डोक्यात एकच खटकी काही झालं तरी मला मरायचं काय करावं लागेल. हुशार मुलगा त्यानं ते दूध गरम केलं आणि त्या दुधामध्ये 5-6 झोपेच्या गोळ्या एकत्र करून टाकून दिल्या. त्याला असं वाटलं यमाला जर झोप लागली ना आपला काळ आणि वेळ चुकेल म्हणजे ती वेळ चुकू द्यावी लागते ना महाराज. ती वेळ चुकेल आणि मी मरणार असं कोणाच्या डोक्यात आलं? यमाच्या. तुम्ही जागे आहात ना? जागर आहात. त्या तरुण मुलाच्या डोक्यात आलं माझा काळ आणि वेळ चुकेल. त्याने झोपेच्या गोळ्या त्या दुधामध्ये मिक्स केल्या आणि यमदूताला ते दूध दिलं. यमाने ते निशंक पिलं. यमाला गाढ झोप लागली. या तरुण मुलाने इतका हुशार होता की यमाचं साहित्य चेक करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्या बाडामध्ये त्याला एक बाड मिळालं आणि ते वहीमध्ये सगळ्यांची नावं लिहिली होती महाराज. तुमची सुद्धा नावं तिथे लिहिलेली म्हणजे मी दाखवणार नाही तुम्हाला पण लिहिले प्रत्येकाचे. पहिल्या ओळीत दुसऱ्या ओळीत सेकंदानं कोण मिनिटानं कोण महिन्यानं कोण वर्षानं कोण 2 वर्षानं 3 वर्ष सगळ्यांचं मरण त्या वहीत लिहिलेलं होतं. महाराज याने पहिलंच पान पाहिलं पहिल्याच ओळीमध्ये याला स्वतःचं नाव दिसलं. पहिल्याच ओळीला हा इतका डॉन हुशार होता. याने विचार केला आपल्याला मरायचं नाही. त्याने पहिल्या ओळीतलं नाव खोडलं आणि अगदी शेवटच्या पानावर शेवटच्या ओळीमध्ये टाकलं. त्याला वाटलं आता यम काय यमाचा बाप जरी आला तरी आपल्याला नेऊ शकत. आपण सगळ्यांच्या शेवटी कुठं सगळ्यांच्या शेवटी. तेवढ्यात मला शेवटी नाव टाकलं आणि तेवढ्यात आम्हाला जाग आली. यम खुश. यम म्हटलंय बघ एवढी छान झोप झाली तू इतकं छान दूध पाजलं आता मी तुला नेणार. तो आनंद झाला. खरंच यमदूता नाही. अरे बाबा 100% नाही नेणार. त्यानं पुन्हा विचारलं खरंच नाही नेणार? अजिबात नाही नेणार. त्याने पुन्हा विचारलं खरंच नाही ना नेणार? यमदूत म्हणले खरंच नाही नेणार फक्त आजच्या दिवस असं करतो पहिल्यापासून सुरुवात करण्याऐवजी शेवटून सुरुवात करते. का मला काय सांगायचं तुम्ही तुमच्या मरणाला कितीही अडवण्याचा प्रयत्न करा नाही अडवता घडोघडी काळ वाट याची पाही. घडोघडी काळ वाट याची घडोघडी काळ वाट याची पाही. घडोघडी काळ वाट याची पाही. घडोघडी वाट याची पाही. घडोघडी काळ
अजून किती आहे आवाज अजून किती आहे आवाज अजून किती आहे आवाज अजून किती हरी मुखी हरी मुखी हरी मुखी घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. तो काळ आपल्या दारात दररोज येऊन बसतो महाराज. आपल्या सेकंदाची वाट पाहतोय आपली, कधी न्यायचं. पण तो वाट पाहणारा काळ आहे, त्या काळाला आपण अडवू शकत नाही. या जगामध्ये कितीतरी आई वडिलांसमोर कितीतरी छोटे छोटे मुलं निघून गेले, नाही अडवता येत. कारण काळाची उडी पडेन बा जेव्हा सोडवेन तेव्हा माय बाप. मायबाप देखील सोडू शकत नाही ना. ऐका ना, त्या काळाला नाही म्हणता येणार नाही. कारण ज्ञानोबरायांची ओवी ऐका. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणू नये धनजिया जिया प्रे. ज्ञानोबराय वर्णन करतात, देहरूपी गावाला आलं की दोन प्रकारचे सोहळे प्रत्येकाला भोगावे लागतात. पहिला सोहळा जन्माचा भोगला म्हणजे मरणाचा भोगावा लागणार. दोन सोहळे. एकाने प्रश्न विचारला, ताई एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला आपण सोहळा म्हणतो, उत्सवाला सोहळा म्हणतो, ज्ञानोबराय जन्माला सोहळा म्हणतात, आम्हाला पटतंय, पण मरणाला का सोहळा म्हटले ज्ञानोबराय? ते का मरणाचा काय आनंदाचा प्रसंग आहे? ज्ञानोबराच्या दृष्टीने मरणाचा आनंदाचाच प्रसंग आहे. ज्ञानोबराला जन्मात आणि मृत्यूमध्ये काही फरक वाटत नाही. कारण म्हणते काय फरक आहे? पोरग जन्माला आला असं समजा, त्याचा पहिला वाढदिवस घालायचा आहे. इकडे प्रेत आहे आणि इकडे जिवंत मुलगा आहे. त्याचा पहिला वाढदिवस घालायचा आहे. आई वडील कितीही गरीब असू द्या तरी पहिल्या वाढदिवसाला त्याला नवीन कपडे घेणार म्हणजे घेणार. घेतो की नाही आपण? पहिल्या वाढदिवसाला परिस्थिती किती नाजूक असू द्या तरी आपण त्याला मात्र पहिल्या वाढदिवसाला नवीन कपडे घालतो. तुम्ही पहा, त्याचे जुने वस्त्र काढतो, नवीन त्याला घालतो. इकडे प्रेत आहे, या प्रेताचे जुने वस्त्र काढतो, त्याला नवीन घालतो. इकडे त्याची पूजा करतो, इकडे याची पूजा करतो. ऐका बरं का, इकडे याच्या गळ्यात हार घालतोय आणि तिकडे त्याच्याही गळ्यामध्ये हार घालतोय. आता व्यवस्थित ऐका. आता इकडे याच्या तोंडामध्ये एक पेढा घालतोय आणि इकडे या प्रेताच्या तोंडामध्ये एक तुळशीचं पान घालतोय. बरं, आता तुम्ही मला विचारत ताई, याच्या तोंडात पेढाच का आणि त्याच्या तोंडात तुळशीचं पानच का? याचंही उत्तर सांगताय का? त्याच्या तोंडात पेढा घालतोय याचं कारण आहे, याच्या जीवनामध्ये इथून पुढे त्या पेढ्यासारखा गोडवा निर्माण व्हावा म्हणून त्याच्या तोंडात पेढा. बरं, याच्या तोंडात तुळशीचं पान का? हे 50 वर्ष जगलं, 60 वर्ष जगलं, कधी वारी नाही, कधी परमार्थ नाही, कधी गळ्यात माळ नाही, कधी गंध नाही, कधी कीर्तन नाही, कधी प्रवचन नाही, कधी कोणाला चांगलं म्हणलं नाही, दुसऱ्याचे बांध कोरले असेल, दुसऱ्याला वाईट म्हटलं असेल, यानं कायम वाईट केलं. पण निदान देवाकडे तरी जाताना याचा देह पवित्र होऊन जावा म्हणून याच्या तोंडात तुळशीचं पान. आता ऐका बरं का, नुसतं तुळशीचं पान मेलेल्या मुर्द्याच्या तोंडात टाकलं तर देह पवित्र होतो महाराज. तेव्हा जिवंतपणी तुळशीची माळ घातली तर तो किती पवित्र आहे. जिवंतपणी तुळशीची माळ घालता आली पाहिजे. जिवंतपणी. एका ठिकाणी असं सांगितलं महाराज कीर्तनात, जिवंतपणी तुळशीची माळ घाला. एक 90 ओलांडलेली बाई इथं कीर्तनाला बसलेली होती. तिने कीर्तनात ऐकलं, ताईने काय सांगितलं, माळ घातली म्हणजे देव भेटतो, माळ घातली म्हणजे पुण्य होतं. तिनं बिचारीनं 90व्या वर्षी गळ्यात माळ घातली. 4-5 दिवसांनी मला भेटायला आली, पुन्हा कीर्तनात भेटली. ती म्हणे, का होत आहे, माग 4-5 दिवसापूर्वी कीर्तन ऐकलं, तुम्ही म्हणे माळ घाला देव भेटतो. 5-6 दिवस झाले तुमचं ऐकून, अजून देव भेटला नाही. माळ घालून काय फायदा झाला? तिला म्हटलं, बाई देव भेटेल ना, पण माळ घालायचं कारण पहिल्यांदा सांग. ती म्हणे, कारण सांगितलंच पाहिजे का? 100% सांग कारण. ती म्हणे, आता 90व्या वर्षी चावतच नाही म्हणून माळ घातली. चावत नाही म्हणून माळ घालाल तर कसा देव भेटेल हो? देव भेटण्याकरता शुद्ध भाव पाहिजे की नाही? आणि त्या परमात्म्याला तुमच्याकडनं काय
काहीच नकोय महाराज, तुमच्या शुद्ध भावाचा आणि प्रेमाचा भुकेले आहे. हो ना प्रेमाचा भुकेला थोरा प्रेमाचा देहाचा प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. बाकी काही नाही महाराज, तुमच्याकडनं प्रेम पाहिजे, तुमच्याकडनं शुद्ध भाव पाहिजे, त्याला बाकी काही नाही लागत. आणि म्हणून कदाचित तो सोहळा भोगलाय असा हाही सोहळा भोगावा लागणार आहे. मरणाला नाही म्हणता येणार नाही, मरावं लागणार आहे. बऱ्याचदा लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, तो लोकांचा भाग वेगळा राहिला. एक दृष्टांत फार गोडीत सांगताय का, गरुडाच्या आईवर महाराज खूप प्रेम होतं. आईवर किती प्रेम करावं हे गरुडाकडनं शिकण्यासारखं होतं महाराज. इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं, आणि एवढं प्रेम केल्याच्या नंतर एक दिवस गरुड आईच्या जवळ जाऊन बसला. एक सांगू महाराज तुम्हाला, तुम्ही तुमच्या गावातले किती मोठे पुढारी असाल, तुम्ही घरातला किती करता मोठा माणूस असेल, तुम्ही किती बिझी असाल, किती व्यस्त असाल, तर माझं असं म्हणणं आहे की रोजच्या जीवनामध्ये दररोज मध्ये की एक दिवसामध्ये 5 मिनिटं तरी आई जवळ जाऊन बसा, तिची विचारपूस करावं. बऱ्याच मुलांना आईपाशी बसायला वेळ नाही महाराज सध्या. गरुड आईशी गप्पा मारायला लागलं. मग गप्पा मारता मारता आईचे केस पांढरे पाहिले, कातडी गोळा पाहिली. आईला गरुडाने प्रश्न विचारला, आई तू म्हातारी झालीस का ग? गरुड आई म्हटली, अरे तू इतका मोठा झालाय म्हणजे मी म्हातारीच झाले ना बाबा. आई तू म्हातारी झाली याचं मला काही वाटत नाही ग. लोक म्हणतात म्हातारी झाली की मरावं लागतं, मग तू मरणार आहेस का? आईने सांगितलं, बाळा रे म्हातारं झाल्यावर मरावं लागतं, मला काही चुकवता येणार, मलाही मरायचंच आहे. आई काही कर, पण तुझ्या इतकं प्रेम या जगामध्ये माझ्यावर कोणीच करत नाही. आणि महाराज, आई जितकं आपल्यावर प्रेम करते ना तेवढं या जगामध्ये कोणीच करत नाही. लेकुराचे हिता, 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 लेकुराचे हिता. वाहे माऊलीचे चित्ता, वाहे माऊलीचे चित्ता, ऐसी कंगळ्याची दाटी, ऐसी कंगळ्याची दाटी, ऐसी कंगळ्याची दाटी, ऐसी कंगळ्याची दाटी. लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. लाभाविन प्रेम करणारी या जगामध्ये फक्त एकच नाते, ते म्हणजे मातृत्वाचं. गरुडाने विचारलं, आई तू म्हातारी झाली म्हणजे तू मरणार आहेस का? आईनं सांगितलं, अरे गरुडा, आता ते कोणाला चुकले ते मला चुकणार, मलाही मरायचं आहे. गरुड रडायला लागला, आई एकदा फक्त म्हण मी मरणार नाही. अरे बाबा कसं म्हणू, त्याने ठरवलंय
तर मला जावं लागणार आहे. मी म्हणू शकत नाही की मी मरणार नाही, मरावंच लागणार आहे. गरुड जोर जोरात रडायला लागलं. महाराज गरुड म्हटलं, आई या जगामध्ये तुझ्या इतकं प्रेम माझ्यावर कोणीच करत नाही गं. आणि तू जर गेली नाही तर या जगामधलं एकही नातं मात्र माझं नाहीये, सगळी नाते स्वार्थी आहे. म्हणून एकदा म्हण ना गाई, मी मरणार नाही. गरुड रडायला लागलं. महाराज आईचा स्वभाव आहे, थोड्या वेळ बाळ खिजलं, रडायला लागलं की त्याच्याकडे पाहत नाही. येते म्हणते, दुसऱ्यांदा येते म्हणते, तिसऱ्यांदा सगळं काम सोडते, पहिलं मुलाकडे पळून जाते. ती आई आहे. गरुड खूप रडायला लागले. रडताना पाहिलं, बाळ गरुड तू म्हणतोय ना नाही मरायचं, अजिबात नाही मरणार. पहिले डोळे पुस. खरंच नाही मरणार आहे, अजिबात नाही मरणार. डोळे पुसले गरुड आणि गरुड कामावर गेलं. महाराज कामावर गेल्याच्या नंतर बरेच दिवसामागे दिवस गेले. आईला पॅरालिसिस झाला, अर्थात अर्धांग वायूचा झटका गेला. हात उचले ना पाय उचले. गरुड म्हणलं, आई चिंता करू नको, तुझा मुलगा गरुड तुला अशा ठिकाणी दवाखान्यात नेईल की तुला ठणठणीत बरं करेल. गाई अजिबात काळजी करायची गरज नाही. गरुडाने आईला खांद्यावर घातलं. महाराज चांगल्या दवाखान्यात ट्रीटमेंट केली. 20 दिवसानंतर गरुडाला बरं वाटलं, आईला बरं वाटलं. गरुड मात्र म्हटलं, आई आता तुला बरं वाटलंय, आता मी माझ्या कामावर जातो. ऐका, ज्या गरुडाची कथा सांगते ना मी, उगाच रचून सांगत नाही, मात्र त्या गरुडाची कथा सांगते. महाराज जो गरुड भगवान विष्णूचं वाहन, त्या गरुडाची कथा मी तुम्हाला सांगते. भगवंताकडे कामाला होतं गरुड. गरुड निघालं. महाराज भगवंताकडे जाऊन पोहोचलं. विष्णू भगवंताने गरुडाला पाहिलं. गरुडा, अरे 20 दिवस झाले कामावर आला नाही, तुझ्यामुळे सगळे कामं राहून गेली रे बाबा, का नाही आलास? गरुडावर जेवढे भगवंत रागवले होते ना महाराज, त्याच्या दुपटीनं आवाज गरुडाने चढवला. गरुड म्हटलं, देवा कामाला ठेवायचं असेल तर ठेवा, जिथे माझी आई आजारी आहे तिथे मला काम महत्वाचं नाही. आई शब्द ऐकला, भगवंताचा राग तरा तरा खाली आला. महाराज मला सांगायचं एवढंच आहे, सध्या आई रागवली ना, नुसतं सासू सुनेचं भांडण झालं तरी काही मुलं असे की आईच्या तोंडाकडे 6-6 महिने पाहत नाही. महाराज का? तर परक्याच्या बाईसाठी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विष्णू भगवंताने सांगितलं, गरुडा आणखीन काही सुट्ट्या लागत असेल तर घेऊन जा. नाही देवा, आता माझी आई बरी आहे, आता आपण काम करू. गरुडावर विष्णू भगवान परमात्मे स्वार झाले. निघाल्याच्या नंतर सगळे देव बसलेले होते. देवादिदेव इंद्रदेव बसले होते. इंद्रदेवाने विष्णुदेवाला प्रश्न विचारला की देवा यायला इतका वेळ का केला? 20 दिवस झाले, सगळी कामं राहून गेली. देवानं सांगितलं, माझं वाहन गरुडाची आई आजारी होती, ज्याला ज्याला जसं जसं शक्य होईल तसं तसं भेटून या. तेव्हापासून भेटायची पद्धत झाली सुरू. केव्हापासून? गरुडाच्या आईपासून. भेटायला तुम्ही जातात ना, तेव्हापासून भेटायची पद्धत सुरू झाली आजारी माणसाला. आणि मग इंद्रदेव निघालेत महाराज भेटायला. भेटून आले. गरुड घरी गेलं आणि विचारलं, आई आज कोणी आलं होतं का ग? आलं होतं ना बाळा. कोण आलं होतं? देवादिदेव इंद्रदेव आले होते. अगं कशावर बसून आले होते? म्हणे हत्तीवर बसून आले होते, कारण इंद्रदेवाचं वाहन कोण? हत्तीवर बसून आले होते. का ग काय खायला आणलं होतं का? म्हणले आणले होते ना. म्हणे काय? म्हणे चिकू आणले होते. शक्यतो मोठ्या गाडीत येणाऱ्याचा खाऊ कमीच असतो, कंजूस असतो ना महाराज. तुम्ही जेवढी मोठी गाडी तेवढा खाऊ कमी. मन मोकळ्यानं खायला नेलं पाहिजे बाबा, पण काही लोक फार कंजूस असतात, नेतच नाही आणि त्याला गिळत नाही. अरे नाही गिळत तरी ने, रिकाम्या हाताने पेशंटला भेटायला जायचं नाही, अजिबात नाही. म्हणून घेऊन जायचं. जाल ना घेऊन इथून पुढे कधी जाऊन घेऊनच जाता तुम्ही इकडे जातात. चिकू का होईना, तुम्ही किती चिकू असले तरी चिकू का होईना. आणि म्हणून इंद्रदेवाने खाऊ नेल्याच्या नंतर एक 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 भेटायला जायला लागलं. रोज गरुड विचारे, आज कुणी आलं होतं का? आज कुणी? 15-20 दिवस निघून गेले. गरुड म्हणलं, अगं आई आता बरेच दिवस झाले होते, कोणी आलं होतं का ग? म्हणे आलं होतं ना. कोण आलं होतं? अजिबात ओळखीचं नव्हतं. अगं दिसायला कसं होतं? म्हणे चित्र विचित्र दिसत होते, 2 शिंग वाढलेले होते. म्हणे कशावर बसून आला होता? म्हणे रेड्यावर बसून आला. आता रेड्यावर बसून आले, चित्र विचित्र शिंगम ते चित्र विचित्र दिसणार ते. आणि मग आईला विचारलं गरुड, काही खायला आणलं होतं का? म्हणे अजिबात नाही. अगं पण काही बोलला का तुझ्याशी? म्हणे बोलला ना. म्हणे काय बोलला? तो म्हणला, उद्या पहाटे 5 वाजता तयारी करून ठेवा, मी तुम्हाला न्यायला येणार. चित्र विचित्र दिसणार 2 शिंग वाढलेली रेड्यावर बसून आलेलं हे दुसरं तिसरं कोण नसून याचं नाव काय? यमदूत. आणि मग गरुडाने सांगितलं, पटकन तयारी कर. अरे आत्ताशी आजारात उठलो, कुठून येतो? मला सांगितलं तयारी कर. पटकन तयारी केली. तयारी केली. गरुडावर आई स्वार झाल्या. तिथून निघाल्याच्या नंतर महाराज रात्रभर प्रवास केला. गरुड म्हटला, आई तुला अशा ठिकाणी नेऊन घालतो आई की तिथं यम काय?
यमाचा बाप सुद्धा यायची डेअरिंग करणार नाही. चल माझ्या बरोबर. रात्रभर प्रवास झाला बाबा आणि 5ला 5 कमी होते, पहाटे 5ला 5 कमी होते. गरुड हिमालयाच्या गुहेत गेलं. म्हणलं आई इथं आता कोणी येणार नाही, अजिबात चिंता करायची गरज नाही. गरुड तिथं उतरलं आणि जरा कळ लागली होती, रात्रभर प्रवास झाला होता. गरुडाने अरे कोणी असेल तर माझ्या आईला खांद्यावरून उतरवून घ्या. एक जण पाठीमागनं झाला, हजर झाला. त्याने आईला उतरून घेतलं, पण गरुडाला पुढे डोक्यात विचार आला की एवढ्या भल्या पहाटे 5 वाजता कोण आला असावं. म्हणून जरा माग वळून पाहिलं. पाहत होतं काय यम. म्हणलं गरुडा राम राम. गरुड म्हणलं तुमचं इथं काय काम. ते म्हणलं अरे तू काय बोलतो गरुडा, ही जेव्हा जन्माला आली ना तुझी आई, तिच्या 5च्या दिवशी सटू आईने लिहून ठेवलं होतं हिचा मृत्यू पहाटे 5 वाजता हिमालयाच्या गुहेत होईल. मी रात्रीपासून टेन्शन मध्ये होतो, हिला कोण हिमालयात आणून सोडेल. बरं झालं बाबा तूच आणून सोडलं. दृष्टांत संपला. कारण एवढंच आहे, तुम्ही तुमच्या काळाला कितीही अडवण्याचा प्रयत्न करा तरी मरणाला अडवता येणार नाही. का नाही? कारण इथं आल्याच्या नंतर तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. येत नाही उर आले अवतार, येरते पामर जीवगी, येरते पामर जीवगी, येरते पामर जीवगी. येत उर नाही आले अवतार, येरते पामर जीवगी, येरते पामर जीवगी, येरते पामर जीवगी. आयत नाही उरो आले अवतार, येरते पामर, येरते पामर जीवगी. नाही उरो आले अवतार, येरते पामर जीवगी, येरते पामर जीवगी, येरते पामर जीवगी. चांगले गायक आहे, तुम्हाला पुन्हा बस स्टँडवर आणून सोडलं. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. इथे किती आलेत महाराज, सगळ्यांना जावं लागणार. आता ऐका बरं का, तुम्ही 10व्यात गेले ना, 10व्याचं प्रवचन ऐका. 10व्यात कीर्तनकार फक्त मरणच सांगणार आहे. आणि आता इथं मला सुद्धा मरणच सांगा. तुम्ही म्हणले ताई आणखी पाकिट वाढून देतो, जरा वेगळ्या गप्पा मारत, जमणार नाही महाराज. लाख रुपये दिले तरी मी बाकीचं काही सांगणार नाही. कारण समय जाना भलते नाना भलते. मरायच्या ठिकाणी मरणच सांगावं लागणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा मरायचंच ऐकावं लागणार आहे. एक बाई चालू कीर्तनात उठली, ती म्हणे का ताई तुम्हाला काही जमत नाही का दुसरं. म्हणलं काय. ती म्हणे आतापर्यंत तुमचे 5 कीर्तन श्राद्धाचे ऐकले, तुम्ही प्रत्येक कीर्तनात सारखं मरायचंच बोलतो, दुसरं काही येत नाही का. तिला म्हणलं तुझी अडचण काय ते सांग मला. ती अडचण काय नाही हो, माझी अडचण एवढीच आहे की मला त्या मरणाची ना खूप भीती वाटते. ते काही बोलू नका. तुम्हाला भीती वाटली काय नाही वाटली काय, मला इथं मरायचं सांगावं लागणार. म्हणून मरण हे निश्चित आहे. का निश्चित आहे? कारण सगळे गेले की नाही. कोण कोण गेले? सगळी जाणाऱ्यांचीच लिस्ट आहे. आजा मेला पंगा मेला बाप मस्त गेला, आजा मेला पंगा मेला बाप मस्त गेला, मेला पंगा मेला बाप मस्त गेला, मेला पंगा मेला बाप मस्त गेला. देखत राखू बंधू तोही दैत झाला, तोही दैत झाला, देखत राखू बंधू तोही दैत झाला, तोही दैत झाला. बाबाची मैया मोठी, पंढरीला कोणी सुद्धा नाही होते. आजा मेला पंजा मेला बाप वसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आता मरण तुम्हाला ऐकावं लागणार. ऐका, मरण ऐकायचं आहे, पण इथून जाताना माझ्या कीर्तनातनं तुम्हाला काहीतरी न्यायचं आहे. काहीतरी म्हणजे कोणाच्या चपला नेऊ नका. नाही तर तुम्ही म्हणाल काहीतरी म्हणजे काहीतरी घेऊनच, अजिबात नाही.
म्हणून मात्र कोणा चपला नाही, काय न्यायचंय. ऐका, लोक ना फार खुशारकीने बोलतात काही काही बरं का, मला अजिबात आवडत नाही काहींचं खुशारकीने. ते म्हणतात ताई गावात कोणी कीर्तन ऐकले नसेल, एवढं या पठ्ठ्यानं कीर्तन ऐकले. आता हा सांगायचा विषय अजिबात नाही. वाऱ्या किती केल्या अजिबात कोणाला काही सांगायचं नसतं महाराज, पण लोकाला काहींना सांगायचं, फार भूषण सांगायची मात्र त्या ठिकाणी सवय असते. माझं म्हणणं इकडे एकच आहे महाराज, मी जरा उलट्या प्रवाहाने वाहणारी बाई आहे. सगळे महाराज जर या दिशेने जात असेल तर मी उलट्या दिशेने जाते. सगळी महाराज मंडळी तुम्हाला म्हणतात ताई माझं म्हणणं असं आहे, लोकांनी दररोज कीर्तन ऐकावे, दररोज प्रवचन ऐकावे, दररोज कथा ऐकाव्या, असं लोकांचं महाराज मंडळीचं म्हणणं आहे. पण माझं जरा उलट आहे, मी लोकांना सांगत असते तुम्ही कीर्तन कमी ऐका, प्रवचन कमी ऐका, कथा कमी ऐका, पण आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. एवढंच माझी इच्छा आहे. आचरणात काय आणतोय याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना. 2 तास कीर्तन ऐकले, कीर्तनकारा पुढे स्तंभ कुचळायला लागला, काय अर्थ आहे? काय अर्थ आहे त्याला? अख्खा आयुष्य परमार्थात गेलं आणि मग कीर्तन आटोपल्या सिगारेट ओढायला लागला, काय अर्थ आहे? महिला मंडळ खूप कीर्तन ऐकले आणि कीर्तनकाराने जेवायला वाढून द्यायचं तर ते म्हणलं पहिली मैत्री मिळते आणि मग तुम्हाला वाढून देते. आपल्याच्यानं साधी मिसरी सुटत नसेल तर कशाला कीर्तन आहे? आपल्याच्यानं साधी तंबाखू सुटत नसेल तर कशाला कीर्तन आहे? परत 2 तास कीर्तन ऐकून आल्याच्या नंतर आपल्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे, कुठला तरी मुद्दा आपण घरी घेऊन गेला पाहिजेत महाराज. आणि म्हणून मला असं वाटतं माझ्या कीर्तनातनं सोपा मुद्दा आहे तेवढा घरी घेऊन जा. काय घरी घेऊन जाय का? मरण निश्चित आहे, मरावं लागणार आहे. मरण आपल्या हातात नाही, पण एक गोष्ट आपल्या हातात आहे. काय आपल्या हातात येत आहे का? मरताना काय करून मरायचं ते आपल्या हातात आहे. तेवढीच गोष्ट आपल्यात आहे. काय करून मरायचं ठरवा इथं. चिंता करून मरायचं की चिंतन करून मरायचं फिक्स करा. दुसऱ्याच्या प्रपंचाचं वाटोळ करून मरायचं की कल्याण करायचं ठरवा. नुसता प्रपंचच करायचा की परमार्थ करून मरायचं ठरवा. चिंता करायची की चिंतन करायचं? काय करायचं महिला मंडळ? हा, चिंता करायची. चिंता करायची का चिंतन करायचं? सोपं बोलू का? प्रपंचाची काळजी करायची का देवाचं नामस्मरण करायचं? हा, देवाचं नामस्मरण, त्याला चिंतन म्हणतात. ऐका, चिंतन करायचं की चिंता करायची? पण बहुतांशी लोक मला सध्या सगळे चिंतेत आहे. तुम्ही बघा, इतकी चिंता आहे. काहींचे चेहरे ना बाबा अजिबात हसरे नाही, अजिबात नाही. सकाळी उठले तरी त्याच्या तोंडावर 12च वाजलेले, दुपारी पाहिले तरी 12च, संध्याकाळी पाहिलं तरी 12. त्याला जोक सांगितला ना तरी ते असं घुम्यासारखं त्याला मरायचं बोललं तरी. मग आपल्यातून प्रेतात फरक आहे की नाही बाबा? काय प्रेतासारखं जगायचं? कशासाठी घमेंडीने वागायचं? आणि तुमची प्रॉपर्टी काही वरती न्यायची आहे का? हा, घमेंड वरती न्यायची का महाराज? आणि का अहंकारी वागायचं? अरे जरा हसा, बोला एकमेकाशी. आई एखाद्याकडे बंगला, एखाद्याकडे झोपडी बाबा. त्याने ठरवलं तुला बंगल्यातनं झोपडीत आणि तो आणू शकतो. नका घमेंड करू या संपत्तीवर. कसली काळजी करतायत महाराज? कुणाची काळजी करतायत? महिला मंडळ तुम्ही सकाळी उठल्यापासून चिंतेतच राहतात, इतक्या कामात राहतात तुम्ही की स्वतःसाठी वेळ द्यायला तुम्हाला वेळ नाही. आमच्यासारखं म्हणलं ना सप्ताह बसला कीर्तनाला या बाया म्हणतात नाही होत आले असते कीर्तनाला, सकाळी पोराचा डबा बनवायला लागतो म्हणून नाही जमत. अरे ज्या पोरा करता, ज्या मुला करता तुम्ही डबे बनवतात, तो मुलगा तरी तुमचा आहे का? विचारा त्याला. नाही रे, नाही कोणाचे कुणी, नाही रे, नाही कोणाचे कुणी, नाही रे, नाही कोणाचे नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, मामा कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. या बात. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे
भाऊ पाठीचा मोतवला गणलो भारत गणलो टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आकाशात विमान उडवणं सगळ्यांना जमत नाही महाराज. आकाशात विमान उडवायला फार ताकद लागते, ते काही सोपं काम आहे अजिबात नाही. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे होणी. काय गोड वर्णन आहे महाराज. कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप मृग जळ व्रत जाईल लया. हे सगळं लयाला जाणारी महिला मंडळ. कुणाची चिंता करायची हो? कशासाठी काळजी करतात तुम्ही? तरी तुमच्या डोक्यात एवढी काळजी आहे की सकाळी उठल्यात की डबा बनवण्यापासून रात्री झोपताना सुद्धा ह्या निवांत झोपत नाही. रात्री झोपताना सुद्धा यांच्या डोक्यात एवढंच आहे. पांडुरंगाचं चिंतन नाही बाबा, यांच्या डोक्यात एवढंच आहे, उद्या काय भाजी करायची. खरं आहे का खोटं आहे? खरं बोलतात एवढं तरी बरं आहे. उद्या काय भाजी करायची ठरवणारे आपण आहात. स्वहिता करता कधी वेळ काढणार आहेत महिला मंडळ? आपण काढा जरा तुमच्या करता वेळ. अरे रोजच प्रपंच तुम्ही इतकं मुलांसाठी करतात की आरशात कधीतरी पाहतात आणि मग म्हणतात मी म्हातारी कधी झाले ते सुद्धा कळालं नाही. खरंच या मुलांचं आपण एवढं करतो आणि त्यांचं एवढं जर करतो तर आपलं कोण आहे? म्हणून मला असं वाटतं की कोणाची काळजी करताय तुम्ही? 12-12 घंटे 12-12 तास काम करणारा माणूस मी पाहिले महाराज. 12-12 तास काम करणारा माणूस कधी कोणाच्या अंत्यविधीला नाही, कधी कोणाच्या श्राद्धाला नाही, कधी कोणाच्या दहाव्याला नाही, श्राद्धाला नाही, काहीच नाही. 12-12 तास काम करतो आणि एखाद्या रविवारी दहाव्याला दिसलाच आणि आपण त्याला विचारलं का अंत्यविधीला नव्हते, तो म्हणे अंत्यविधी रविवारी आला नाही, तर आला असतो. मरताना सुद्धा लोकांना रविवार पाहून मरावं लागेल. विशेष आहे रविवारच्या सुट्टीला सगळे कार्यक्रम आहेत, बाकीच्या दिवशी नाही. कारण एक सुट्टी जर पाडली तर पगार होतो. आता विचार करा, 12 तास काम केलं, सुट्टी कधी घेतली नाही. 60 वर्षानंतर रिटायर झाला. रोज काम करणारा माणूस 60 वर्षानंतर रिटायर होतो आणि त्याचं पोरगं त्याला विचारतं की तुम्ही आमच्या करता काय केलं, तर आयुष्याचे 60 वर्ष तुम्ही वाया घातले. कोणासाठी चाललंय हे सगळं? करा बंद. स्वहिताचा विचार करणं गरजेचं आहे. काय बरोबर येणार आहे सगळ्यासाठी जगलो तरी. महाराज कबीरदासची फार गोड वर्णन करतात. अकेला आया है अकेला जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, और नंगा ही आया है नंगा ही जाएगा. हे 3 शब्द तुम्हाला कळाले जीवनाचं कल्याणी महाराज. येताना एकटंच होतो महिला मंडळ का कोणी सोबत आलं? जुळे येतात तो भाग वेगळा. एकलीच यावे एकलीच जावे सर्वकाळ, जन्मला हा देवा पोशिला सुखाचा, काय भरवता याचा हे. जन्मला हा देवा पोशिला सुखाचा, काय भरवता याचा आहे. एकलाची यावे आणि एकलीची जावे. हा खूप गोड प्रमाण दिलं महाराजांनी. मी हात केला याचं कारण आहे सगळ्यांचाच पाठ असेल नाही आणि पुन्हा परत मात्र वेळ जायला नको म्हणून एकटं आलो होतो. एकट्याला बरं आलो एकटं. येताना इथं आल्यानंतर महाराज इतके नातेवाईक जोडले. तुम्हाला माहिती किती नातेवाईक असतात? मी महाराष्ट्रभर फिरते महाराज. कोणत्याही गावात गेलं तरी एक तरी नातेवाईक सापडतो. एवढे नातेवाईक सापडतात. बरं एवढे सापडल्याच्या नंतर कीर्तनकाराचं कीर्तन झालं की लोक आम्हाला विचारायला येतात, ताई ओळखलं का हो? नाही म्हणावं तरी बाबा पाप आणि हो म्हणावं तरी पाप. नाही म्हणलं ना तर लोक म्हणतात लय मोठी झाली आकडू झाली बाई. आणि हो म्हणलं की म्हणतात कोणाचं कोणी सांगा. आता काय सांगा?
अख्खं महाराष्ट्र फिरायचंय महाराज, कोणाचं कोणी कसं सांगा, नाही सांगतायत. बरं एवढे सगळे नातेवाईक जोडले, कोण आपल्या बरोबर येणार आहे? तुमच्यापेक्षा मी वयाने लहान असेल निश्चित, पण खूप अंतविधी पाहिल्या. कुणाला कधी असं कधीच आढळलं नाही की एखाद्या कुटुंबातल्या लोकांचं त्या व्यक्तीवर फार प्रेम होतं म्हणून सगळ्या कुटुंबाने जळत्या चितेत उडी घेतली, असं कधी आढळलं? अजिबात नाही. आपल्या बरोबर कोणीच यायला तयार नाही. लिहून घ्या. म्हणून अकेला आया आहे, अकेला जाएगा. खाली हात आया आहे. आईच्या गर्भात आलो महाराज, किती कोटी रुपये आणले, 1 रुपया सुद्धा नाही. इथे आलो ना, आपल्या आपण प्रारब्धाने कमवलं. आणि एक ऐका, संपत्ती प्रारब्धानेच मिळत असते. कारण ज्ञानोबरायची ओवी ऐका, भाग्याची नि भडसे, उद्यमाची नि मिसे, संपत्ती जाता पैसे घररी घे. अन्न मन धन येत प्रारब्धादीन, येत प्रारब्धादीन, येत प्रारब्धादीन. अन्न मन धन येत प्रारब्धादीन, येत प्रारब्धादीन, येत प्रारब्धादीन. अन्न मान धन हे तो प्रारब्धादीन. तुमची संपत्ती प्रारब्धावर अवलंबून आहे. आपल्यातलं एखादं श्रीमंत असेल आणि आपण गरीब असेल, गरीब आणि श्रीमंतावर अजिबात जाळायचं नाही. कारण तो श्रीमंतही त्याचं प्रारब्ध आहे ना, आपण गरीब आहोत ते आपलं प्रारब्ध आहे. प्रारब्धाने संपत्ती मिळत असते. पण माझं म्हणणं एक आहे महाराज, या जगात जगायचं असेल तर तुम्हाला कमवावं लागणार आहे. लक्षात ठेवा, संपत्ती मिळवावीच लागणार आहे. याचं कारण तुम्हाला सांगते. कारण धनवंता लागी सर्व मान्यता आहे. गावातल्या गरीबाची पोरगी पळून गेली तर गाव चर्चा करतं, त्या बापाला उभं राहू देत नाही. आणि त्याच्या उलट घ्या, पुढाऱ्याची पोरगी पळून गेली ना गावातलं, लोक म्हणतात बुवा कलियुग आहे ना, असं होत राहतं. त्याच्यात बापाची काय चूक आहे, पुढाऱ्याची म्हणून. हे असंच चाललंय महाराज, गरीबाचं असंच चाललंय. म्हणून माझं म्हणणं एकच आहे, संपत्ती कमवलीच पाहिजे. पण ऐका, संपत्ती चुकीच्या मार्गाने नका येऊ दे. कारण नीतीने कमवलेला पैसा तुम्हाला चांगलं जगू देईल. नीतीने कमवलेला पैसा अन्न 2 घास खाऊ देईल. नीतीने कमवलेला पैसा पडल्या पडल्या झोप लागू देईल. आणि नीतीने कमवलेला पैसा माणसाला चांगलं मरून देईल. म्हणून नीतीनं कमवू. जोडणीय धन उत्तम व्यवहारे, जोडणीय धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे, जोडणीय धन उत्तम व्यवहारे. उगाचा विचार उत्तमाची गती उत्तमाची गती. तुकोबराय सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. उत्तम प्रकारच्या गतीला जायचं असेल तर नीतिमत्तेने धन घरात येऊ द्या. कारण अनितीचा पैसा माणसाला खाऊ देत नाही. अनितीचा पैसा 4-5 झोपेच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येऊ देत नाही. आणि अनितीचा पैसा माणसाला चांगलं मरू देत नाही. म्हणून घरात येणारं धन 2 नंबरचं नसावं. लक्षपूर्वक ऐकलं का? घरात येणारं धन भ्रष्टाचाराचं अजिबात नसावं. घरात येणारं धन बुडीताचं अजिबात नसावं. बुडीताचं कळतं का तुम्हाला? कळतं ना? म्हणजे जिला कोण नाही तिला आपणच. मग ते सगळं मुलीला जातो महाराज. मग ते अख्खं घेते. अजिबात नाही. इथं कोणी असेल आणि कोणाला बुडीताचं मिळालं असेल तर माझी तुम्हाला पायाला हात जोडून विनंती आहे महाराज, एक लक्षात ठेवा, 100% बुडीताचं तुमच्या वाट्याला येत असेल तर 75% देवा धर्माला दान करा. किंवा 25% तुम्हाला सुख देईल. नाही तर बुडीताचं धन सुख नाही देईल. 75% देवाला दान करता आलं पाहिजे तर सुख येत महाराज. तेव्हा ते 25%. नाही तर घरात कोण आजारी कोण कसं ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. म्हणून बुडीताचं घरात येऊ देऊ नका. ऐका,
व्याजाने कुणाला रुपया सुद्धा देऊ नका महाराज. सुख पाहिजे का? व्याजाने नाही द्यायचं. लोक म्हणतात गो त्याला गरज आहे, मी त्याला गरज आहे, तू बँकेत जाईल ना. तुम्ही का बँकेत का? अजिबात नाही महाराज. रुपया कोणाला व्याजाने द्यायचं नाही. त्याचं कारण सांगते ऐका. व्याजाने आपण पैसे देतो, घेताना तो घेणारा गोड बोलतो, पण ऐका देताना जेव्हा त्याला डबल द्यायचे राहतात ना, त्या पैशाबरोबर 100% त्याचे तळतळाट आणि हा हा त्याच्या बरोबर येत असते. म्हणून घरामध्ये सुख नांदत नाही. व्याजाने रुपये द्यायचे नाही अजिबात. महिला मंडळ, आपला नवरा कुठून पैसे आणतोय तुम्हाला माहित आहे. नवरा जर चुकीच्या मार्गाने पैसे घरी आणत असेल तर त्याला सांगा बाबा एक भाकर खायची, तिथं अर्धीच भाकर खाईल, पण कष्टाचं घरात येऊ दे, अनितीचं घरात आणू नका अजिबात नाही. अरे अनितीचं नाही हो पुरत, कष्टानं आलं पाहिजे घरामध्ये. ऐका. आणि म्हणून जुडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी महाराज. आणि म्हणून इथे आलात तुम्ही तुमच्या प्रारब्धाने खूप कमवलं. काहींनी अब्जानी, काहींनी कोटीनी, काहींनी लाखांनी कमवलं. मग तुम्ही म्हणाल ताई खरंच अनितीचा पैसा माणसाला सुख देत नाही का? उदाहरण सांगू तुम्हाला महाराज. मी स्वतः पाहिलेलं उदाहरण तुम्हाला सांगते. तुम्ही हसल्यावरही सगळे घेऊ नका बरं का, हे सिरियसली बोलतेत मी. ऐका. वास्तविकता महाराज एका ठिकाणी कीर्तनाला गेली होती. कीर्तन आटोपलं, त्या माणसाने मला चहा प्यायला घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर त्या माणसाने मला अतिशय वाईट प्रश्न विचारला महाराज. वास्तविकता कधी कोणाला विचारणं हा साधारण कॉमन सेन्सचा भाग असतो. त्या माणसाने मला विचारलं ताई एका दिवसाला तुम्ही किती कमवतात? कोणीच कोणाला विचारू नये तुमचा पगार किती आहे, तुम्ही किती अजिबात नाही. सध्या काय झालंय, मुलीच्या आई बापाला फार गमेंट चढलीत बाबा. ते मुलाचा पगार विचारतात. मूर्ख आहे पगार विचारणारे लोक. मुलगा पाहायला गेला त्याचा पगार विचारू नका, पहिले विचारा त्याच्या गळ्यात माळ आहेत का, तर मुलीचं कल्याण. त्याला मस्त कोटीने पगार पिऊन पडतोय, काय उपयोग त्याचा? त्याच्याकडे मस्त अब्ज रुपये महाराज आणि घरामध्ये रोज कटकटे, काय अर्थ आहे त्याला? म्हणून पगार नाही विचारायचा, माळ आहेत का विचारायचा, संस्कारी आहेत का विचारायचं. असो, मला सांगायचं एवढंच होतं की महाराज मी त्याच्या घरी गेले आणि त्याने मला विचारलं की ताई तुम्ही एका दिवसाला किती कमवतात? आणि मग मी त्याचा चेहरा ओळखला. मला फेसिंग ओळखायची सवय महाराज. मी एखाद्याचा फेस पाहिलात ना, चेहरा पाहिलात की ओळखते हा माणूस किती कपटी आहे, किती मोकळा आहे, ओळखते येतं मला. तुम्ही बसले बसले तुमच्यापैकी कोण कसं आहे ते सुद्धा मी सांगू शकते. म्हणजे तुम्ही असं समजू नका की कांचनताई बघत बिगत आहे काय, अजिबात नाही. पण माणसाचा फेस बोलका असतो महाराज, बोलतो आपला चेहरा. माणूस जेवढा हसरा ना तेवढं समजायचं मन मोकळं आहे महाराज. काही काही माणसं गालातली गालात हसत असतात, तेवढी कपटी राहतात. मोकळं हसलं पाहिजे माणसाने. म्हणून तुम्हाला आपला चेहरा सांगत असतो आपण कसे आहात आतून, हा चेहरा बोलका असतो. त्या माणसाचा चेहरा ओळखला. मी विचार केला याला आपल्याला आपला विचारायचंच नाही किती कमवतो. याच्या डोक्यात एवढंच आहे की हिला जर मी विचारलं तुम्ही किती कमवता तर ही मला 100% विचारेल माझं जाऊ द्या पण तुम्ही किती कमवता. त्याला एवढंच विचारून घ्यायचं होतं की हिनं मला विचारलं पाहिजे की तुम्ही किती कमवतात. मी त्याचा चेहरा ओळखला आणि त्याला म्हणलं माझं जाऊ द्या मी फार गरीब आहे पण मला सांगा तुम्ही किती कमवतात. ते म्हणलं ताई दिवसाचं उत्पन्न माझं 25 लाख रुपये आहे. मी विचार केला एका दिवसाला जर 25 लाख रुपये कमवित असेल तर माझा अंदाज याच्या घरात कष्टाचं येत नाही. एक तर 2 नंबरचं 25 लाख रुपये साधं उत्पन्न आहे का महाराज एका दिवसाला? आपण एवढे कष्ट करून सुद्धा 25 लाखाची प्रॉपर्टी लवकर होत नाही आपली. आणि ते एका दिवसाला मी त्याला विचारलं तुमचं व्यवसाय काय तेवढं मला सांगा. ते म्हणलं काही नाही ताई जेवढे पुण्यात बिअर बार आहे तेवढे आपल्याच नावाचे. दारू विकतो का हा? आणि मग मी विचार केला आता यांना पाकिट नाही दिलं तरी खरं बोललं पाहिजे. खरं बोलायला काय हरकत आहे? जाऊ दे एक पाकिट बुडालं तर काय हरकत आहे पण त्याला कळालं पाहिजे ना त्याची लायकी. एखाद्याची गमेंट असेल ना महाराज ती गमेंट जिरवता आली पाहिजे माणसाला. त्याला तिथल्या तिथं त्याचं तोंड बंद करता आलं पाहिजे. आणि मग मी त्याला विचारलं का रे बाबा एका दिवसाला तू 25 लाख रुपये कमवतो पण तुझ्या घरामध्ये किती माणसं सुखी आहे? त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं ताई माझ्या पत्नीला ब्लड कॅन्सर आहे, मुलगा मुका आहे, मुलीला मात्र चालता येत नाही आणि माझी डॉक्टरने 2च वर्षाची गॅरंटी दिली. तर मला असं सांगायचं महाराज 25 काय 1 कोटी रुपये जरी कमवले तरी ते काहीच उपयोगाचे नाही. म्हणून अनितीचं घरात आणू नका अजिबात नाही. नीतीचं आलं पाहिजे. आणि खूप कमवलं इथून जाताना काय न्यायचंय? खाली हात आया है, खाली हातच आहे का महाराज? लोक एवढे कंजूस आता काय सांगायचं. रुपया लावलेला लोक टिकू देत नाही कपाळाला. विचार करा
बायका रडत होत्या आणि रडत असताना आपल्याकडे परंपरा आहे महाराज, सोन्याचा मणी आपण त्याच्या तोंडात घालत असतो. मी एका बाईला रडताना पाहिलं, दुसऱ्या 4-5 बाई आल्या, ते म्हणले अगं काय सारखी रडते, त्याच्या तोंडात सोन्याचं मणी दे. ह्या बाईने डोळे पुसले आणि डोळे पुसता पुसता सगळी पोत गाळली, त्याच्यात एक चंबलीला शोधला आणि मग याच्या तोंडात. साधा सुईचं मणी नेऊ शकत नाही, काय कमवलं आपण? सांगा ना मला, काय कमवलं? काय साहेब 100 एकर जमीन कमवली लोकाला, मात्र मुलांना दया आली. अरे आपल्या बापाने 100 एकर कमवली, निदान 15 एकर तरी याच्या मड्यावर ठेवली पाहिजे, असं कधी आढळलं नाही आहेत बाबा. म्हणून खाली हात आया आहे, खाली हात जाएगा, नंगा ही आया आहे, नंगा ही जाएगा. आईच्या गर्भात जन्माला आलो माता मौल्यांनो, असा एका श्रीमंत आईच्या पोटी जन्माला भर जरीची साडी घालून आलो, अजिबात नाही, काही नव्हतं अंगावर. इथे आलो, ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या ब्रँड नुसार कपडे वापरले, ब्रँडेड. काहींचे कपडे पाहिले मला 10,000चे कपडे असतात, ते 10,000चे कपडे घातलेले असं हवेत असतं की त्याला वाटतं माझ्यासारखं मीच कपडे घातले. अरे पण ज्याने देह दिलाय त्याला नाही घमेन, तुला नुसते कपडे घातल्या घमेन, अजिबात नाही म्हणत. किती चांगले कपडे घाललं तरी यातलं एकही वस्त्र आपल्या सोबत येणार नाही, अजिबात नाही. धन कमविले कोटी, संग नाही लंगोटी, लंगोटी सुद्धा बरोबर येणार नाही. म्हणून घरच्यांची चिंता न करता चिंतनात काळ घालवला पाहिजे, आणि ते चिंतन केलं की त्या मोक्षाची प्राप्ती इथं आहे. म्हणून याच देहाची त्या परमेश्वराने सुद्धा इच्छा केली. किती इच्छा केली? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. त्या स्वर्गातल्या देवाने सुद्धा महाराज इथल्या देहाची इच्छा केली. ऐका ना, काय ज्ञानोबा इकडे ज्ञानीत महाराज स्वर्गात काय काय आहेत सांगते तुम्हाला, ऐका. तुम्हाला माहिती आहे का तुमच्यापैकी कोणाला स्वर्गात काय काय आहे? कोणालाच नाही. मी सांगू का स्वर्गात काय काय सांगते, पण तुम्ही अजिबात असं समजायचं नाही की कांचनताई स्वर्गातून चक्कर मारून आले. नाही तर तुम्ही म्हणाल स्वर्ग रिटर्न काही आहे की काय. मी काही गेले नाही महाराज, आमच्या ज्ञानोबा इकडे इतकं ज्ञान आहे. खरं सांगू, इथे बसल्या बसल्या फक्त एक काम करायचं, माझं ऐका. घरी जाताना येत ना, तुमच्या घरामध्ये जर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नसेल ना, तर माझी तुम्हा सगळ्यांच्या चरणाला हात जोडून विनंती आहे, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या घरात ठेवा महाराज, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. कारण सांगते ऐका, जगावं कसं याचं ज्ञान माझ्या ज्ञानोपरांच्या ज्ञानेश्वरीत आहे, वागावं कसं याचं ज्ञान माझ्या ज्ञानोपरांच्या ज्ञानेश्वरीत आहे, आणि मरावं कसं याचं ज्ञान माझ्या ज्ञानोपरांच्या ज्ञानेश्वरीत आहे. जगण्याचं, वागण्याचं आणि मरण्याचं ज्ञान माझ्या ज्ञानोपरांच्या ज्ञानेश्वरीत आहे. महिला मंडळ नाही वाचता आली तरी सकाळी उठल्याबरोबर माझ्या ज्ञानोपरांच्या ज्ञानेश्वरीवर फक्त डोकं ठेवा, तर या ज्ञानाला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं. कारण ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, दगडाला सुद्धा ज्ञान प्राप्त करून देणारी माझी ज्ञानेश्वरी आहे. आजही तुम्ही आळंदीत गेलात तर आजही अजाण वृक्षाखाली कितीतरी म्हातारी माणसं तुम्हाला ज्ञानेश्वरी पारायण करताना दिसतील. बाबा खोटं नाही सांगणार, आंधळा माणूस होता, 75 ओलांडलेली माणूस ज्ञानेश्वरी खडाखड बोलत होता. मी त्यांना विचारलं, बाबा तुम्हाला दिसत नाही ज्ञानेश्वरी बोलतात कसं, पाठ कशी तुमच्या? म्हातार म्हटलं ताई नुसतं दिसतच नाही, जन्माला आल्यापासून पहिली सुद्धा शिकलो नाही, पण माझ्या ज्ञानोपरांची इतकी कृपा, रोज त्या ज्ञानेश्वरीच्या ओळीवर बोट फिरवले तर माझ्यासारखा मूळ व्यक्ती सुद्धा बोलायला लागला, इतकी ज्ञानेश्वरीची कृपा आहे. नाही काही जमलं ना, सकाळी उठलात की फक्त ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या. काय शिकवते ज्ञानेश्वरी, काय सांगू तुम्हाला. लोक उपायावर उपाय, कंबर दुखलं याच्याकडे जाय, पाठ दुखली याच्या, काही कुठे जायची गरज नाही. या ज्ञानेश्वरीत इतके उपाय बाबा, आता काय सांगायचं. तुम्ही अनुभव घेऊन पहा, प्रॅक्टिकल करा. ज्ञानेश्वरीतल्या 10व्या अध्यायातल्या 5 ओव्या 45 दिवस वाचायच्या. 46व्या दिवशी तुम्हाला गुण येईल. ज्याची कंबर दुखते, पाठ दुखते, गुडघे दुखतात, मान दुखतात, मी काही डॉक्टर नाही पण सांगते अनुभवलेलं. तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातल्या 5 ओव्या 45 दिवस वाचा, तुमचे 100% 46व्या दिवशी गुडघे राहणार, याची गॅरंटी माझी. पण फार महत्वाचं आहे, तुम्ही वाचायला सुरुवात केली, मनात आलं की गुडघे दुखताय म्हणून वाचलं पाहिजे, अजिबात राहणार नाही. गुडघे दुखतात म्हणून वाचाल तर नाही राहणार, पण तीच ज्ञानेश्वरी भाव धरून वाचाल तर हरीची कृपा. भाव धरून यावते ज्ञानेश्वर, भाव धरून यावते ज्ञानेश्वरी, भाव धरून कृपाकारी हरी दयावरी, कृपाकारी हरी दयावरी, स्वमुख्याचा
तयावरी, त्याच्यावर कृपा होत असते महाराज. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली ना की भाव धरून वाचा. पण त्या ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलंय स्वर्गात काय काय. मेन मुद्द्यावर या बरं का तुम्ही. सगळेजण मंडपात येऊन बसा. बाहेर उभी असणारी माणसं जरा मंडपात या. हा मंडप तुमच्यासाठी आहे. गप्पा मारू नका बाहेर. ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी, ते ज्ञानोबाराय स्वर्गात काय काय आहे सांगतात ऐका. काय काय. जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची. कामधेनू महासिद्धीची भांडार, अमृताची कोठार, सगळं स्वर्गात. तरी त्या देवाला स्वर्गातल्या इथं या वाटलं. काय भाग्यवान आहे आपण. महाराज म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. नरदेह तुम्हाला मला मिळाला. आणि या नरदेहाला आल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी मृत्यू लोकही मिळाला. मग एवढा सुंदर नरदेह मिळाला की या देहाची अपेक्षा स्वतः परमात्म्याने सुद्धा केली. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरण. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह. देव इच्छिताती पाहे, देव इच्छिताती पाहे, देव इच्छिताती पाहे. इहलोकीचा देव, देव इच्छिताती पाहे, देव इच्छिताती पाहे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. इहलोकीचा देव, देव इच्छिताती पाहे, देव इच्छिताती पाहे. इहलोकीचा देव, देव इच्छिताती पाहे, देव इच्छिताती पाहे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. त्या देवाने सुद्धा इथे येण्याची इच्छा केली. 12:30 वाजले. तुम्ही बोर नाही झाल्यात ना. इच्छा केली. तिथं काही कमी नव्हतं. तिथं महाराज अमृत होतं. पिल्यानंतर मरण येत नाही ते अमृत सुद्धा तिथं होतं. त्या देवाला सुद्धा इथे यावं वाटलं. पण इथे सगळ्यांच्या देहाला यावं वाटलं नाही बरं का. ऐका. इथं पशु जन्माला आले महाराज, पक्षी जन्माला आले, प्राणी जन्माला आले. सगळ्यांच्या देहाची अपेक्षा केली नाही. ऐका ऐका ऐका. तुम्ही बैल पाहिला का कधी. बैल नाही. फॉरेनहून आलेत की काय. असं होत म्हणा ना. आपण शेतकरी आहोत ना. बैल एवढे दिसले मला येताना. बैलच म्हणते मी. इतके दिसले तर अगदी मात्र हा सुद्धा म्हणत नाही. शेतकरी आहोत ना आपण. शेतातली अवजार आपल्याला माहित असली पाहिजे. आता काय झालं, ट्रॅक्टरमुळे जरा बैलांची संख्या कमी झालीत महाराज. पण बैलासारखा प्रामाणिक प्राणी नाही बरं का. आता मागे बैलगाडा शर्यत बंद केली होती तेव्हा बरीच आमची कीर्तनकार मंडळी म्हणायची बरं झाली बंद केली. फक्त मीच म्हणायची चालू व्हायला पाहिजे. याचं कारण सांगते ऐका ना. लोक आहेत महाराज या जगामध्ये. त्या बैलापासून जर रुपयाचा फायदा नसेल तर लोक त्याला खाटकाला देतील. पण त्याच्यापासून जर फायदा असेल तर त्याला 100% सांभाळतील. म्हणून त्याच्यासाठी बैलगाडा शर्यत कर. कारण त्याच्यापासून जर फळ मिळत असेल तर माणसं त्याला सांभाळतील. किती लोकांनी खाटकाला देताना मी पाहिले तो महाराज. म्हणून बरं झालं बैलगाडा. अरे लोक म्हणतात त्याला मारतात, त्याला वेदना होत असेल. पण असा का विचार करत नाही. तो शेतकरी स्वतःच्या पोटाला खात नाही पण पहिल्यांदा बैलाला चारा घातल्याशिवाय राहत नाही. इतकं प्रेम त्या शेतकऱ्याचं त्याच्या बैलावर असतं. इतकं प्रेम. तो बैल आहेत ना महाराज. बैल ऐका ना. तो बैल शेतकरी जर त्याच्या पुढे गेला ना तो बैल इतका नम्र असतो की खाली मान घालून उभं राहतो. शेतकऱ्याला पाहिल्या मालकाला पाहिल्या महाराज खाली मान घालून उभा राहतो. पण आवरा दुसरा जर माणूस आला तर ती शिंग हलवल्याशिवाय राहत नाही. याचं कारण आहे बैलाला आपलं कळतं आणि परक कळतं. पण माणसासारखे माणसं परक्या बाईचा ऐकतो आणि घरातल्या आईला बाहेर काढून देतो. हा बैल. तुम्हाला काय वाटतो बैल चांगलाय का माणूस चांगलाय. वा खरं बोलतं तेवढं तरी बरं. एकदा जोरदार यांच्या करता टाळी वाजला. पण तरी सुद्धा बैलाच्या देहाची अपेक्षा देवाने केली नाही. उत्तरित बैलाला मोक्ष नाहीये महाराज.
कुत्र्यासारखा प्राणी नाही बरं का. किती प्रामाणिक आहे कुत्रा. दारात जर बांधला तर माणसासारखा माणूस चोरी करतो, त्या चोराला सापडून देणं कुत्र्याचं चांगलं काम आहे का वाईट काम आहे? चांगलं. मग कुत्र चांगलं का माणूस चांगलं? काय खरं बोलता तो, मला फार बरं वाटलं. कुत्र चांगलं, पण कुत्र्याच्या सुद्धा देहाची अपेक्षा देवाने केली नाही. काय झालं महाराज, एका ठिकाणी इतके उंदर झाले. बायको नवऱ्याला इतकी शिव्या द्यायची, मूर्ख आहात तुम्ही, काही कळत नाही, कामावर निघून जाते, एवढे उंदर झाले म्हणल्यासारखे खुडबुड 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 करत राहतात. खाऊ देत नाही, काही पिऊ देत नाही, झोपू देत नाही, उठू देत नाही, बसू देत नाही. काहीतरी करा. नवरा हुशार, त्याला विचार केला, रोज हिची कटकटीचं तोंड पहिलं बंद केलं पाहिजे. बायको एक दिवस नवऱ्याला म्हणली, का हो सगळं आवरायला लागतं, हे कपडे आवरू का, भांडे आवरू का, धुणं आवरू का, कपडे वाळू घालू का, काय काय आवरू? नवरा म्हणलं, बाकी काहीच आवरू नको, पहिलं तुझं तोंड आवर. तोंड इतकं घातक आहे ना महाराज, एकदा चालू झालं का बंद होत नाही. म्हणजे माझ्याकडे कोण विचार करू नका, मी कीर्तन करते, पण इतकं घातक आहे महाराज. बडबड बायांची साधी गोष्ट नाहीये. खरं सांगू का, पाठीवर भजांना एक कुरडई भारी. पाठीवर भजे तळा, दुस नाही का पुस नाही, आवाज सुद्धा येत नाही. एकच कुरडई त्याला टाकाशी, तडा तडा करते उठते. 100 माणसाला एक कुरडई, म्हणजे एक बाई बोलायला भारी आहे. म्हणजे मी कीर्तन करते, अजिबात माझ्याकडे कोण असं गैरसमज करू नका. पण मला सांगायचं एवढंच आहे की मात्र त्या ठिकाणी ती बाई बडबड करायला लागली. नवरा हुशार होता, त्यानं विचार केला, या उंदरामुळे रोज कटकट होती ना, या उंदराचं काहीतरी केलं. हुशार होता महाराज तो. त्यानं मात्र उंदर मारण्याकरता मांजर धरून आणलं, आणि त्या मांजरानं एक सुद्धा औषधाला उंदीर ठेवलं. अख्खेचे अख्खे उंदर खाऊन टाकले, पण मांजराचा स्वभाव आहे, याच्यात तोंड घाल, त्याच्यात ते सारखं तोंड घालायला लागलं. बायकोने विचार केला, मांजरानं उंदर बाजूला केले, मांजर आणून ठेवले, मांजराचं काहीतरी केलं पाहिजे. आणि मग बायको रोज शिव्या द्यायला लागली. नवरा हुशार, त्यानं विचार केला, उंदर गेले होते, थोडी कटकट थांबली होती, आता पुन्हा या मांजरामुळे कटकट होती, या मांजराचं काहीतरी केलं पाहिजे. त्यानं गोणी घेतली, गोणीत मांजर टाकलं, त्याला असा गच्चा बांधला, गोणी खांद्यावर टाकली, गेलं 40 किलोमीटर. गेल्याच्या नंतर ते मांजर तिकडे सोडलं दादा. सोडल्याच्या नंतर तेवढ्यात तिकडनं निघालं, घामपुसतच निघालं. मे महिन्याचे दिवस होते, पण विचार केला, आज आपल्या जीवनात सुखाचा दिवस येणार, आज काही बायको शिव्या देणार. ज्या मांजरामुळे शिव्या खायला लागत होत्या, ते मांजर आता सोडून आलं, आता काही शिव्या खायच्या नाही. घरी आलं, हातपाय धुतले, कॉटवर बसलंच. बायकोला सांगितलंय, बघ ज्या मांजराचा वैताग होता ते मांजर सोडून आलं, पटकन जाण थंडगार काहीतरी घेऊन ये. ती पटकन आतमध्ये गेली, निंबू सरबत केलं, ग्लास आणलात महाराज, निंबू सरबताच्या याच्या हातात दिला. यानं तो ग्लास घेतला, नुसता ओठाला लावायचा उशीर, तेवढ्यात ते मांजर दारात, आणि ते म्हणतं, म्याऊ म्याऊ, वाचतोय तर मी येऊ का? ते मांजर विचारतो महाराज, 40 नाही, 50 नाही, 100 किलोमीटर सोडा, ते न विसरता घराकडे येतो. माणसासारखे माणसं खुशाल दारू पितात, नाल्यात लोळतात, आणि दुसऱ्याला विचारतात माझं घर कुठे. आता लोक काय सांगतील, माणूस चांगला का मांजर चांगलं, काय वाटतं तुम्हाला? मांजर चांगलं. पण मांजराच्या सुद्धा देहाची अपेक्षा देवाने केली नाही. उत्तर एक, मांजराला मोक्ष नाही, मोक्ष आहे केवळ माणसाला. मग तुम्ही म्हणताय आम्ही सगळे माणसं आहे, आम्हाला सगळ्यांना मोक्ष? अजिबात नाही. तुमच्यापैकी कुणाकुणाला आहे, कुणाकुणाला नाही, सांगताय का? एक प्रमाण सांगते, त्याच्यावरून ओळखायचं की तुम्हाला आहे की नाही. महाराज म्हणतात, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हातात मोक्ष आहे. घरी गेलात की विचार करायचा, आपण विठ्ठल विठ्ठल म्हणत असाल तर तुम्हाला मोक्ष आहे, आणि नसेल म्हणाल तर तो मोक्ष नाही. तो मोक्ष इथे आहे, म्हणून त्या देवाने इथे येण्याची इच्छा केली तरी त्याला मिळाला नाही. महाराज म्हणतात, धन्य आहे आम्ही इथे जन्माला आलो, कारण आम्ही दास झालो. कुणाचे? विठोबाचे. हे महाराज अभंगाच्या दृष्टीने आम्ही जन्म आलो, आम्ही जन्म आलो, विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो.
दास विठोबाचे झालो. आम्ही फक्त त्याचेच दास झालो. कोणाचे? विठोबाचे. बाकीच्या सध्या काय झालेत महाराज, लोकांनी जाती जातीच्या वाटण्या केल्या. ऐका ना, धर्माच्या वाटण्या केल्या. मला एक म्हणायचंय महाराज, आता सध्या इतकं जातीवर राजकारण पेटलंय की माझं स्वतःच व्यक्तिगत असं मत आहे, का मी जाती जातीचं राजकारण करावं. ठीक आहे महाराज, बेटी व्यवहार नव्हता पण रोटी व्यवहार होता. कोणी कुणाच्या घरी जाऊन जेवण करत होतं. पण या राजकारण्यांनी स्वतःची पोळी भाजण्याकरता इतकं पेटून दिले जाती जातीत की याच्यात सगळ्यात मोठं नुकसान जर कशाचं होत असेल तर आपल्या धर्माचं सगळ्यात मोठं नुकसान आहे महाराज. धर्माचं नुकसान होऊ देऊ नका. लोकांनी देवाच्या सुद्धा वाटणे केल्यात बाबा. देवाला सुद्धा नाही सोडलं. यानं म्हणायचं मी या पंथाचा, मला शेंद्राचा देव चालत नाही. त्यानं म्हणायचं तुम्ही त्या पंथाचा. काय झालं सोपं करून सांगताय का, एका शेतकऱ्याने विचार केला आणि त्याला बोर खंदायची होती. बोर खोदायची असताना महाराज तो पानाड्याकडे गेला. पानाडी म्हणतात ना तुमच्याकडे, पाणी पाहणाऱ्याला पानाडीच म्हणतात ना. हा, त्या पानाड्याकडे गेला आणि त्या पानाड्याला विचारलं की मला माझ्या शेतामध्ये कुठे पाणी लागेल सांगा मला. त्याने बिचाऱ्याने नारळ घेतलं, दाखवलं या ठिकाणी तुम्ही 60 फूट खोदा, तुम्हाला 100% पाणी लागेल. महाराज पानाडी निघून गेला. शेतकऱ्याने त्याच जागेवर 10 ठिकाणी 10-10 फुटाचे खड्डे घेतले, 6 ठिकाणी 10-10 फुटाचे खड्डे घेतले, पण पाणी लागलं नाही. तो पानाड्याला भेटायला गेला आणि म्हणलं का हो तुम्ही तर म्हणले ते 60 फूट खोदा पाणी लागेल, एवढं खोदलं तरी पाणी लागत. पानाडी म्हणलं असं झालंच नाही, मी पाणी पाहिलं पाणी लागलं, असं होऊ शकत नाही. अरे बाबा मी जिथं जागा दाखवते तिथे 100% पाणी लागतं, असं होऊ शकत नाही. दाखव मला कुठं कुठं खोदलंय. तो पानाडी आला आणि त्याने दाखवलं, सगळीकडे खोदून ठेवलं होतं. तो पानाडी म्हणला अरे बाबा इथंच काय, असं अख्खे शेतात जरी 10-10 फुटाचे खड्डे खोदले तरी पाणी लागणार नाही. पाणी लागण्याकरता तुला एकाच ठिकाणी 60 फूट खोदावं लागेल, तेव्हा पाणी लागेल. तसंच आपलं झालंय महाराज. 10 फूट कृष्णाची भक्ती, 10 फूट म्हसोबाची भक्ती, 10 फूट मारुतीची भक्ती, 10-10 फुटाची सेवा केल्याने देव कसं काय पावणार आहे तुम्हाला. एकच देव धरा, एक धरीला चित्ती, रखुमाईचा पती एक गाव आम्ही, विठोबाचे नाम अनिकाचे काम नाही. आता बाकीच्याच काम नाही महाराज, एकच तो विठोबा आपल्याला करता आला पाहिजे. कहताई तुम्ही वैष्णव आहात, वारकरी आहात म्हणून विठोबाचं नाव सांगतात का, असं नाही ना महाराज. कारण मी प्रत्येक देवाचा अनुभव घेऊन पाहिलात महाराज. आतापर्यंत बरेच लोक आले, बरेच देवाची सेवा केली, पण मी लोकांकडे पाहते कोणती तरी अडचण सांगितलं जाते, कुठंतरी तुम्हाला कोणत्या तरी देवाला बकरू न्यायला लागतं, कोणत्या तरी देवाला कोंबडं न्यायला लागतं. लोक म्हणतात नाही खात पण नख तरी दाखवायला लागत आहे. विशेष वाटतं महाराज. आता तुमच्याकडे मला काय माहिती, आपण वारकरी बुवा. खुरा का, बरं बरं, खुरा असू द्या, खुराक असू द्या, मला काय करायचंय. पण मला एवढंच म्हणायचंय, दुसऱ्या देवाला काहीतरी न्यावं लागतं तेव्हा देव पावतो, पण माझ्या देवाला काहीच नेऊ नका महाराज. शुद्ध प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाल, काही द्यायची गरज नाही. तुम्ही सगळे इथे बसलात, तुमच्यापैकी एक प्रश्न विचारते ऐका. तुमच्यापैकी कोण कोण बालाजीला गेले जरा बोट वरती करा बरं. तुम्ही गेलेत दादा, बरं आणखी कोणी गेलेत का बालाजीला? गेलेत ना. ऐका, बालाजीला तुम्ही गेलात, VIP पर्सन दर्शन घ्यायचं ठरवा. 50,000 रुपये भरा, VIP दर्शन. 1 लाख रुपये VIP दर्शन. बाबा 1 लाख रुपयाला VIP दर्शन मिळतं बालाजीला. आणि 1 लाख रुपये भरून जरी VIP दर्शन घ्यायचं ठरलं तरी बालाजीच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेता येत नाही. काहीतरी फुटावर उभं करतात, लांबून दर्शन घ्यावं लागतं. पण या उभ्या विश्वामध्ये गरीब जा, श्रीमंत जा, स्त्री जा, पुरुष जा, ज्याच्या चरणावर नतमस्तक होऊन डोकं ठेवून दर्शन घेता येतं त्या जगामध्ये एकच देव आहे, तो म्हणजे माझ्या पंढरपूरचा पांडुरंग भगवान परमात्मा. म्हणून आम्ही दास झालोय फक्त त्याचं, बाकीच्याचं काम नाहीत महाराज. म्हणून आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे. आम्हाला आमच्या आयुष्याचं साधन निश्चित करायचं आहे, मग सचितानंद पदवी घ्यायची आहे. पण ऐका ना, आम्ही जाताना असं सहज जाणार नाही. काय करून जायचंय आम्हाला? नुसता प्रपंच करून जायचं नाही, कर्म चांगलं करून जायचंय. कर्म चांगलं करून जायचंय ना, मग काय करावं लागेल? जास्त लांबवत नाही, फार महत्वाचा भाग सांगते, एवढं लक्षात राहिलं तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक. जीवनामध्ये चांगलं कर्म करून जायचं असेल तर साधू होऊ नका, संत होऊ नका, पण निदान माणूस तरी व्हा. माणसासारखं तरी वागा. माणसासारखं म्हणजे कसं? सरळ वागलं पाहिजे माणसाने. कसं सरळ? 2 झाडं आहे महाराज, कोणत्या झाडासारखं वागायचं तुम्ही ते ठरवा. मी 2 झाडं सांगते. एका बाजूला नारळाचं झाड आहे
आणि एका बाजूला वडाचं झाड आहे. नारळाचं झाड बांधायला लावा महाराज, सरळ वाढतं आणि त्याला उपटायचा प्रयत्न करा. जेसीबी आणलं की त्याच्या मुळ्या लगेच उपटल्या जातात. नारळासारखं इतकं सरळ वागा की देव न्यायला आला की गाठोडं लगेच बांधता आलं पाहिजे. इतकं सरळ तुम्हाला वागता आलं पाहिजे. आणि एका बाजूला वडाचं झाड लावा महाराज. ते वडाचं झाड बांधावर लावलं दुसऱ्याच्या, त्याच्यामुळे दुसऱ्याच्या वावरात, तिथून तिसऱ्याच्या वावरात, चौथ्याच्या, इतका पसारा लांबतो. काही काहींचं आहे ना, याचं कुटाळं त्याच्याकडं, त्याचं कुटाळं त्याच्याकडं, अख्ख्या गावभर कुटाळं करणारे राहतात काही काही महाराज. इतका पसारा लांबलेला राहतो की देव न्यायला आला की त्याचं गुंढाळता येत नाही गाठोडं लवकर. ही येऊ देन, ती येऊ देन, अमुक येऊ देन, देवाचं नाव नाही घेत महाराज. अख्खा प्रपंच लांबवत बसतो. वडासारखं नाही, सरळ वागा. नारळ सरळ वाढतं आणि शेवटी नारळाच्या फळाची जागा श्रीफळ भगवंताच्या चरणापाशी वाहिलं जातं. माणसाने इतकं सरळ वागावं की आपल्याला जागा भगवंताच्या चरणापाशी मिळाली पाहिजे. इतकं सरळ वागा जीवनामध्ये. नका वाकडं तिकडे वागून, नका वागत हलू. कशाला कोणाशी वाद घालतात महाराज, कशाला भांडणं करतात. मी गाडीतनं जात असताना दोघी बायका इतक्या डेंजर भांडत होत्या, काच खाली केली महाराज. मी बायांची भांडणं मिटवायला एक नंबर, अर्थात भांडून नाही मिटवत, पण मला मिटवता येतं. बरेच लोकांचे घराणे येतात फोनवर माझ्याकडे, पण मी मिटवत असते. बायांचीच बरं का, माणसांची बायांची नाही. ते कोणाला जमणार नाही महाराज. नवरा बायकोचं भांडणात कुणी शहाण्याने सुद्धा पडू नये, पण बायांचे भांडणं चालू होते. दोघींनी डायरेक्ट एकमेकीची केस पकडलेली होती. मी गाडीतनं उतरले, त्यांचं ते भांडण सोडवलं. इतक्या डेंजर भांडत होत्या. मग मी त्यांना शांत केलं आणि म्हटलं, अहो भांडणाचं कारण तरी मला सांगा, का बरं भांडताय तुम्ही? काही नाही होत आई, 1 महिना झाला हिनं माझं पाणी प्यायचा तांब्या नेला, अजून आणला नाही म्हणून केस धरली. तांब्यावर बांधावर ते कशासाठी भांडताय तुम्ही? काय येणार आहेत आपल्या? अजिबात कुणाशी वाद करायचं नाही मला, कुणाशी भांडण करायचं नाही. कर्म चांगलं करायचं ना, मग चांगलं म्हणून जगता आलं पाहिजे. कर्म चांगलं करायचंय. महिला मंडळ, गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, जीवनामध्ये परमार्थ करा. घरातली बाई जेव्हा माळकरी असते ना, तेव्हा घरातले सगळे माळकरी आपल्याला करता येतील. घरातली बाईच माळकरी नसेल ना, तर कुटुंब बिघडत असतं महाराज. म्हणून घरातली बाई शिस्तप्रिय वागली ना, घरामध्ये शिस्त राहत असते. म्हणून तुम्ही माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध लावा, जीवनामध्ये वारी करा. मस्तपैकी 20-25 जणींचा ग्रुप करायचं, छान मंडळ करायचं. मंडळ मस्त मंडळ, आपल्या नगरातच मंडळ करायचं. कशाला? दुसऱ्याच्या ओट्यावर बसून कुटाळं करायला नाही, अजिबात नाही. नाही तर तुम्ही 25 जणी एकमेकीची भांडणच लावत बसाल, अजिबात नाही. मस्त मंडळ तयार करायचं. नाही कुठे जमलं ना, नाही पंढरपूरला जाणं झालं तर त्र्यंबकेश्वरला या निवृत्तीनाथांच्या दर्शनाला 100% या महाराज. आलात ना, मस्तपैकी निवृत्तीनाथांचं दर्शन घ्यायचं. एक पावती फाडायची 50 रुपयाची निवृत्तीनाथांना, आणि त्या पावत्या अशा जमा करून ठेवायच्या एकावर एक एकावर एक, आणि त्या पावत्या पाहायच्या आणि त्याचं रोज दर्शन घ्यायचं. देवा, प्रपंच करता खूप खर्च केलं तरी मुलगा सुईचं बोलत नाही. देवा, तुम्हाला इतकं पात्रतेचं समजलं की महिन्याला निदान मी 50 रुपये तुला देऊ शकते, इतकं पात्रतेचं तुम्हाला बनवलंय, म्हणून मी तुझी आभारी आहे. म्हणून मग फुल नाही, फुलाची पाकळी तिथं देता आली पाहिजे, 100% देता आली पाहिजे. मग वारी करावं. आणि तुम्हाला काय वारी करायला अवघड आहे? आता 50% आम्हाला आरक्षण आहे बाबा. आता राजकारणात 33%. आता सरकारने फार चांगलं करून दिलं. मुलाची वाट पाहायची नाही, हे मला वारीला अजिबात नाही. बस स्टँडवर जायचं. आता काय तुम्हाला फुल तिकीट द्यायची गरज? हाफ तिकिटावर सगळं चाललंय महाराज. काय जायला हरकत आहे तुम्हाला? तरी घरातच घोटाळे घालतात आणि सुनाशी भांडत बसतात. कशाला भांडायचं? जा ना, जरा मोकळं व्हा, परमार्थ करा. जीवनामध्ये कर्म चांगलं करायचंय. माळ घाला, कपाळाला गंध लावा. जीवनामध्ये परमार्थ करायचंय महाराज. जिवंतपणे आई बापाची सेवा करा. कारण सांगू, आई गेल्यानंतर पुन्हा परत मिळत नाही आणि वडील गेल्यानंतर पुन्हा परत मिळत नाही. या जगामध्ये आई असं एक नातं आहे की तुम्ही किती पैसे दिलेत तरी गेलेली आई पुन्हा परत मिळवता येत नाही. पण मला विशेष वाटतं महाराज, 4 मुलं आई बापाने मोठे केले आणि मुलं मोठे करत असताना स्वतःच्या पोटाला खाल्लं नसेल, 4 मुलं वाढवते ती आई, आणि ते 4 मुलं आई बापाला सुद्धा वेगळं काढून देतात. त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय? सांगा ना मला. सबसे बड़ी माँ, जगत में सबसे बड़ी माँ, जगत में
जगत में सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ।